नमस्कार मंडळी, आज सिनेमा रसिक या चॅनलवर आपण आज अशा नावाबद्दल बोलणार आहोत त्यांच्याशिवाय मराठी हास्य विनोद आणि ग्रामीण भागातील इतिहास अगदीच अपूर्ण आहे. तर ते नाव म्हणजे कृष्णा खंडेराव कोंडके. तर सदरा घालणे म्हणजे सदरा स्वीकार करणे, चप्पल घालणे म्हणजे चप्पलेचा स्वीकार करणे, डोक्यात टोपी घालणे म्हणजे टोपीचा स्वीकार करणे, तसे आय घालणे म्हणजे काँग्रेस आयचा स्वीकार करणे. आपल्या सर्वांचे लाडके दादा कोंडके. एकटा जीव सदाशिव, तमाशा यांसारख्या चित्रपटातील डबल मिनिंग्स जोक्स करून हसवणारा पण आतून तितकाच झगडणारा माणूस. तर आज आपण त्यांचा संपूर्ण प्रवास पाहूया, जन्मापासून ते अखेरपर्यंत. नाटक, सिनेमा, राजकारण ते गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्ड्स पर्यंत त्यांचा प्रवास राजकारणातही गेला असे सांगण्यात येते. त्यांचा झुकाव शिवसेनेकडे होता. बाळासाहेब ठाकरे आणि दादा कोंडके यांचे खूप जवळचे संबंध होते. सोंगाड्या या चित्रपटाच्या स्क्रीनिंग दरम्यान देव आनंद यांचा तेरे मेरे सपने हा चित्रपट लावण्यात आला. त्यामुळे मराठी प्रेक्षक प्रचंड नाराज झाले. ही बातमी बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचण्यास त्यांनी थिएटरला धमकी दिली. इथे फक्त मराठी माणसांची स्वप्ने साकारली जातील. तेव्हापासून बाळासाहेब ठाकरेंनी दादा कोंडके यांनी खूप मदत केली. दादा कोंडके यांचा मोठा आधारस्तंभ म्हणजे मराठी अभिनेत्री उषा चव्हाण. सोंगाड्यापासून ते वाजूकापर्यंत या दोघांची जोडी प्रचंड लोकप्रिय होती. मराठी सिनेमा, विनोद आणि लावणी यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन काय असतं ते या जोडीने चांगलंच गाजवून दाखवलं. मी हर्षा. तत्पूर्वी सिनेमा आवडतोय ना, तर मग वर स्क्रोल नको तर जगून घ्या. सिनेमा रसिक या चॅनलला एक सबस्क्राईब ठोका, कारण या चॅनलवर फक्त सिनेमा नाही तर कलाकारांच्या माहितीचा अनुभव होतो. त्यांचा जन्म 8 ऑगस्ट 1932 रोजी मुंबईत येथे झाला. ते कोळी कुटुंबातील. घरी किराणा मालाचं दुकान आणि वडील मिल कामगार, त्यामुळे त्यांचे काही संबंध मिल कामगारांशी आले. त्यांचं बालपण खट्याळ, मस्तीखोर आणि लोकांवर विनोद करण्यात गेलं. त्यांचं बालपण गुंडागिरीतही गेलं असं एकटा जीव सदाशिव या पुस्तकात वर्णन आढळून येतं. नंतर पुढे जाऊन ते सेवादलाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊ लागले आणि तिथूनच त्यांच्या नाटकाची खरी कारकीर्द सुरू झाली. पुढे जाऊन ते पु ल देशपांडे, गदिमा, आचार्य यात्रे, निळू फुले यांसारख्या अनेक लोकांच्या संगतीत ते वाढू लागले. त्यातीलच एक महत्त्वाचं नाव म्हणजे वसंत सबनीस. त्या काळी ते प्रचंड गाजलेले लेखक होते. दादा कोंडके यांनी पुढे जाऊन स्वतःचा नाट्यसंघ सुरू केला आणि त्याच नाट्यसंघासाठी वसंत सबनीस यांना विनंती केली एक नाटक लिहिण्याची. दादांचा खणखणीत अभिनय पाहून वसंत सबनीस यांनी तमाशा शैलीतील एक नाटक लिहून दिलं आणि याच नाटकामुळे दादा कोंडके प्रत्येकाच्या घराघरात पोहोचले. ते नाटक म्हणजे विच्छा माझी पुरी करा. या नाटकातील डबल मिनिंग्स जोक, तो अभिनय आणि दादांनी त्या विनोदातलं दाखवलेलं परफेक्ट टायमिंग. हे नाटक अक्षरशः इतकं गाजलं की महाराष्ट्रात तब्बल 1,500 पेक्षा जास्त प्रयोग करण्यात आले. या नाटकांमुळेच दादांचं पहिलं पाऊल चित्रपटाच्या सृष्टीत पडलं. 1969 साली भालाजी पेंढारकर यांच्या तांबडी माती या चित्रपटांमध्ये एक साधा आणि छोटा रोल त्यांनी केला. हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार विजेता ठरला आणि इथूनच दादा कोंडके यांच्या चित्रपटातील प्रवासाला सुरुवात झाली. दादा कोंडके अभिनेता म्हणून कधीच थांबले नाहीत. पुढे जाऊन त्यांनी स्वतःचा चित्रपट निर्माण केला. 1971 साली त्यांनी लिहिलेला म्हणजे स्वतः निर्माता असलेला सोंगाड्या हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. त्या चित्रपटातील ग्रामीण पार्श्वभूमी, तमाशा, जोक्सवर जोक आणि दादा कोंडके यांनी साकारलेला नाम्या, खोडसर, खट्याळ पण तितकाच वेडसर हा रोल कामगारांच्या मनात अगदी घर करून गेला. त्यानंतर 8 डिसेंबर 1972 रोजी प्रदर्शित झालेला दादा कोंडके निर्मित तर वसंत सबनीस लिखित दादा कोंडके, उषा चव्हाण यांची प्रमुख भूमिका असणारा चित्रपट एकटा जीव सदाशिव. या चित्रपटातील थोडक्यात कथा अशी सांगण्यात येते की एक निरागस तरुण जेव्हा लग्नाच्या वयात शहरात येतो आणि नंतर सुरू होतो तो सगळा गोंधळ. याच चित्रपटाद्वारे दादा कोंडके यांनी ग्रामीण पार्श्वभूमी आणि शहरातील काही फरक यामध्ये दाखवला आहे. हा चित्रपट इतका लोकप्रिय झाला की पुढे जाऊन या चित्रपटाचा रिमेक हिंदीमध्ये जिस देश में गंगा रहता है हा 2000 साली प्रदर्शित करण्यात आला. दादा कोंडके हे फक्त दिग्दर्शक आणि अभिनेता नव्हते,
पुढे जाऊन ते दिग्दर्शक, उत्तम गीतकार आणि लेखक बनून माणसांच्या समोर आले. त्यांच्या लेखणीतून प्राणीप्रेम आणि माणसांवर केलेली टीका ही सतत दिसून येत होती. उदाहरणार्थ, एकटा जीव सदाशिव या चित्रपटातील माणसापेक्षा मेंढरं बरी या गाण्यातून केलेली माणसांवर टीका, तर लबाड लांडगं ढोंग करते या गाण्यातून राजकारणावर केलेली टीका ही सतत दिसून येते. आणि दादा कोंडके यांचं सूक्ष्म भाष्य यांसारख्या चित्रपटामधून दिसून येतं. त्या काळात दादा कोंडकेंनी मराठी चित्रपटसृष्टीला जिवंत ठेवण्याचं काम केलं असं म्हणण्यास हरकत नाही. कारण जेव्हा हिंदी सिनेमाच्या लाटेमध्ये आपला मराठी प्रेक्षक हरवून जात होता, तेव्हा त्याला मराठी रंगभूमीवर आणि मराठी सिनेसृष्टीत परत आणण्याचं काम केलं ते दादा कोंडकेंनीच. आतापर्यंत तुमच्या 1970 ते 90च्या काळात दादा कोंडके आणि त्यांचे चित्रपट म्हणजेच मराठी बॉक्स ऑफिसचा एक कणा होते. सोंगाड्या, मला घेऊन चला, एकटा जीव सदाशिव, पळवा पळवी, बोट लावीन तिथं गुदगुल्या यांसारखे अनेक चित्रपट मराठी सिनेसृष्टीत सलग 25 आठवडे चालू लागले. म्हणजेच सिल्वर जुबली करून त्यांनी गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्डमध्ये आपली नोंद केली. दादा कोंडके यांचं वैयक्तिक जीवन मात्र फार चर्चेत आलं नाही. दादा कोंडके यांचा विवाह नलिनी यांच्याशी झाला, पण काही कारणास्तव त्यांचा घटस्फोट झाला असंही नोंदी आढळतात. काही उल्लेख असेही करतात की त्यांचं दुसरं लग्न झालं, पण काही बाबी आढळत नाहीत. त्यांना अपत्य नव्हते, त्यामुळे त्यांनी आपला संपूर्ण वारसा काही नातेवाईकांकडे आणि संस्थांकडे सोपवला. पुढे 14 मार्च 1998 रोजी दादर येथे त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि मराठी सिनेसृष्टीतील एक मोठा अध्याय संपला. यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रात दादा कोंडके पुरस्कार दिला जातो. मराठी चित्रपटांना प्रोत्साहन दिल्यासाठी हा चित्रपट पुरस्कार देण्यात येतो. दादा कोंडके सारखे अभिनेते माझ्या याला धावून आल्याचं मी म्हणेन. आणि अक्षरशः मराठी चित्रपटसृष्टीमध्ये दादा कोंडकेंनी पाया घातला आमच्यासारख्या नटांचा. अशोक सराफनी कळस लायला. आज आपण दादा कोंडके यांच्याकडे फक्त लोकांना हसवणारा एक कॉमेडियन म्हणून पाहिलं तर त्यांच्यावर नक्कीच अन्याय होईल. ते खरे लोककलावंत होते. नाटक, तमाशा, संवाद, राजकारण त्यांची निर्मिती अशा प्रकारे केली की प्रेक्षकांची नाळ थेट मराठी सिनेमासृष्टीशी जोडली गेली. म्हणूनच हा व्हिडिओ फक्त माहिती देणारा नाही, तर एका महान युगपुरुषाला मानवंदना आहे. त्यांनी आपल्याला तर हसवलंच, पण हसवता हसवता मराठी सिनेसृष्टीचा इतिहासच बदलून टाकला. आणि म्हणूनच आपल्याला म्हणता येईल की दादा कोंडके एकटा जीव सदाशिव, संपूर्ण चित्रपट सृष्टीचा सदाशिव तो हाच. धन्यवाद.